आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। चांदवडला धावत्या एसटीचा थरार, एसटी बसला आग, बस जळून खाक, 54 प्रवाशांचे वाचले जीव। चांदवड मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली। शहादा येथून नाशिककडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। बसमध्ये तब्बल 54 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार MH15JW 0895 क्रमांकाची बस शहादा येथून नाशिकच्या दिशेने जात असताना चांदवड परिसरातील मुंबई आग्रा महामार्गावर बसच्या इंजिन भागातून धूर निघू लागला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक गोविंद पाटील यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरविले। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने बस ज्वाळांच्या विळख्यात सापडली। घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलीस हवालदार स्वप्नील जाधव, प्रदीप आजगे, सुनील जाधव तसेच गोडेदादा यांनी प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी मदत केली। त्याचवेळी चांदवड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी कैलास कडलक आणि तहसीलदार अनिल चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। दरम्यान या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या बसेस यांची देखभाल दुरुस्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। राज्य सरकारकडून नव्या बस खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना जुन्या बसेसच्या नियमित देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली। प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेची चौकशी करण्याची मागणी होत आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी धावत्या बसला लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महामार्गावरील ही घटना एसटी प्रशासनासाठी इशारा मानली जात असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव।